घ्या. काय लिहिताय? पत्र लिहितोय अमोलला. पत्र? मला माहिती आहे अभिलाषा, ईमेल असतात, फोन्स असतात, पण ती ना सगळी एक टेक्नॉलॉजी आहे फक्त. त्यातनं आपल्या भावना समोरच्या माणसापर्यंत नाही पोचत. पत्र लिहिलं ना की प्रत्यक्ष त्या माणसाला समोर बसून त्याच्याशी गप्पा मारल्याचा आनंद मिळतो. मेलबॉक्समधनं ईमेल उघडून बघायचा त्याच्यापेक्षा ते पत्र समोर ठेवून वाचण्याचा आनंद ना एक वेगळाच असतो. मला माहित नाही अमोल माझ्या पत्रांची कितपत उत्सुकतेने वाट बघत असतो. ठीक आहे, मी माझं लिहायचं काम करणार. द्या. अभिलाषा, आतापर्यंत माझ्या हातून खूप चुका झाल्यात. जे श्रावणीच्या बाबतीत घडलं ते अमोलच्या बाबतीत घडता कामा नये. साक्षी बस. थैंक यू सर. सर तब्येत कशी आहे? ते महत्वाचं नाहीये. आपण ज्यासाठी भेटलोय त्या प्लॅन बद्दल बोलूया. बोला. सर प्लॅन रेडी आहे. सर या फाईल्समध्ये सगळे डिटेल्स आहेत. सर तुम्ही एकदा बघून घ्या. जर तुम्हाला प्लॅन ओके वाटत असेल तर एक्झिक्यूट करण्याच्या तयारीला लागतो आम्ही. सर सिद्धांत सरांनी जो प्लॅन दिलाय त्यात मला माझेही काही इनपुट्स द्यावेसे वाटतात सर. पण या प्लॅनचं बेसिक डिस्कशन चालू असताना तू कुठे होतीस? सर आपल्या सिद्धांत सरांना लेडी स्टाफ पासून ॲलर्जी आहे सर. त्यांना स्त्रियांकडून घेतलेले सजेशन्स आवडत नाहीत. सर सब इन्स्पेक्टर साक्षी देशमुखच्या सजेशन्सची या प्लॅनमध्ये काही गरज नाही. माझं तर असं मत आहे की आज तिला इथे बोलवलं नसतं तरी चाललं असतं. सिद्धांत मराठे, मला वाटतं तुम्ही तुमचा ॲटिट्यूड बदलायला हवा. ज्युनियर जर उत्साह दाखवत असतील ना तर त्यांना प्रोत्साहन देणं हे तुमचं काम आहे. साक्षी हुशार आहे, मेहनती आहे, नवनवीन गोष्टी शिकण्याची तिला आवड आहे आणि म्हणून तिला मी ह्या मीटिंगसाठी बोलावलं. तिचं एखादं सजेशन आपल्याला प्लॅनसाठी उपयोगी पडू शकतं आणि तुमच्यासारख्या सिनियर लोकांनी ज्युनियरची काळजी घ्यावी असं मला वाटतं. तर यापुढे असं घडता कामा नये अशी मी अपेक्षा करतो. येस सर. शेवटी माझीच इच्छा पूर्ण झाली. राजेश शिर्केंना हे मूल स्वीकारायला मी भाग पाडलं. बाळा, तुझ्या आईवर जो अन्याय झालाय त्याचा बदला तुला घ्यायचा आहे. मी जे ठरवलंय ते सगळं तुला करायचंय.
राजयोग लिहिलाय मी तुझ्या नशीब. राजपुत्रासारखा वाढशील तू. खूप कौतुक होईल तुझं. सुख हात जोडून उभे असतील तुझ्या समोर. कधी येणार आहेस तू? खूप वाट बघते मी तुझी. खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून. मी जे काही बदल सुचवले ते इनकॉर्पोरेट करून मला पुन्हा एकदा दाखवा. आणि साक्षीने सांगितलेले काही सजेशन त्यामध्ये इन्क्लूड करायला विसरू नका. ते सजेशन खरंच खूप चांगले आहे. अँड नो इगो क्लॅशेस. राईट? सर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना. सर ह्या प्लॅनमध्ये मला फक्त सजेशन्स देण्यापुरतं राहायचं नाही आहे सर. आय वॉन्ट टू बी अन ॲक्टिव्ह पार्ट. सॉरी सर, दॅट्स नॉट पॉसिबल. कारण हा प्लॅन मी एक्झिक्यूट केला आहे आणि त्यात मी ठरवलेले टीम मेंबर्सच असतील. कुड यू गिव्ह मी वन चान्स सर प्लीज? सिद्धांत, या प्लॅनमध्ये चेंजेस होऊन तो फायनल झाल्यानंतर यातली टीम डिसाईड करण्यात येईल. ओके? थँक्यू सर. काय ग साक्षी, तुला पोलीस स्टेशनला जायचं नाही? निघेन थोड्या वेळात. कसं चाललाय जॉब? खूप छान. साक्षी, तुझ्याकडे काम होतं. काय काम होतं? म्हणजे तू जर माझं हे काम केलंस ना तर मी असं समजेन की तू पोलिसात असल्याचा या घराला काहीतरी फायदा झाला. काकू पण काय काम आहे ते तरी सांगशील का? केटीला अटक करायचंय. काकू? हो. काकू हे शक्य नाहीये. पण का शक्य नाही साक्षी? तू तू अशी केस कर ना की त्या केटीने श्रावणीला किडनॅप केलं किंवा श्रावणीला फसवलं. अशी केस कर साक्षी. काहीतरी कर पण त्या केटीला अटक कर. म्हणजे आपल्याला श्रावणीला घरी परत आणता येईल ना. काकू हे बघ, तू म्हणतेस ते सगळं ठीक आहे. श्रावणी आपल्या घरी परत यावी असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतंय. पण काकू असं सबळ पुराव्याशिवाय केवळ एखाद्या वैयक्तिक वादामुळे कोणाला तरी अटक? वाटलंच होतं मला. तुझ्याच्याने काही होणार नाही. तुम्ही ना फक्त मदतीचं आश्वासन देता पण ज्यावेळी खरंच गरज भासते ना तेव्हा संस्कार आणि तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगता. मीच मूर्ख होते, तुझ्याकडे मदत मागायला आले. राहू दे. आय होप तुम्हाला माझ्या सगळ्या अटी मान्य असतील. सगळ्या नाही, जेवढ्या रास्त आहेत तेवढ्या आम्ही मान्य केलं. यापेक्षा जास्त आम्ही काही देऊ शकत नाही. रणवीर, मला वाटतं तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. याच्या बदल्यात तुमच्या घराण्याला वारस मिळणार आहे आणि मला असं वाटतं की ही गोष्ट मीच देऊ शकते. मी सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेतला. आता ही ऑफर स्वीकारायची का नाही हा तुझा प्रश्न आहे. पण रणवीर, सॉरी, आम्ही निर्णय घेतलाय. तुझं उत्तर फक्त हो किंवा नाही या शब्दात आम्हाला हवं आणि ते काही असलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही.
हे बघ नताशा, तू आम्हाला काय देणार आहेस ना याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुझ्याबद्दल आम्हाला अपार माया वाटते. आम्ही तुला आमच्या मुलीसारखी समजतो. तेव्हा नीट विचार कर आणि मग उत्तर दे. हॅलो. हॅलो, सब इन्स्पेक्टर साक्षी देशमुख. कोण बोलताय? माझ्याकडे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. कोण बोलताय आपण? तुम्ही ज्या माणसाचा शोध घेताय तो माणूस म्हणजे राज, बरोबर? कोण बोलताय तुम्ही? मी तुम्हाला राज कुठे लपलाय ते सांगू शकतो. माझा नंबर तुम्हाला कोणी दिला? मी कोण आहे, मी काय करतो ह्याच्यापेक्षा राजला पकडणं तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे का? आणि जर तुम्ही आणखीन वेळ घालवलात तर तुम्ही राजपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. राज आज रात्रीच परदेशात जायला निघणार आहे. ठीक आहे, मला त्याचा पत्ता सांगा. या लिहून. ऑल द बेस्ट. हॅलो. कोण असेल हा माणूस? त्याने दिलेली माहिती खरी आहे की काय करू? त्याने सांगितलेलं जर खरं असेल आणि मी जर दुर्लक्ष केलं तर राज मला नंतर कधीच सापडणार नाही. नाही, असं होतं का माने? राज सापडायलाच हवा. काय करू? हाँ साक्षी बोल. हॅलो सर, मला आता एका अज्ञात माणसाचा फोन आला होता. हाँ त्याने मला राज कुठे लपलाय ते सांगितलंय. मी आता ताबडतोब तिकडे चालले. प्लीज तुम्ही पोलीस फोर्स घेऊन तिथे पोहोचा. मी तुम्हाला ॲड्रेस SMS करते. आर यू मॅड साक्षी? ज्या व्यक्तीला तू ओळखत नाही त्याच्यावर कसला विश्वास ठेवतीये? हा कदाचित ट्रॅप असू शकतो बरं का. असेलही, पण राजला पकडण्यासाठी मी कुठलीही रिस्क घेऊ शकते. प्लीज सर, तुम्ही तिथे लवकरात लवकर पोहोचा. चला मोहिते, लवकर. डोंगरीला जायचं आपल्याला ताबडतोब. कम ऑन फास्ट. तुम्हाला अडचणीत आणणं माझ्या मनात सुद्धा नाहीये. फक्त एकदा माझ्या जागी राहून तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आमचा निर्णय झालेला आहे. आता तू निर्णय घ्यायचा आहेस. आमचा जो निर्णय आहे तो आम्ही या कागदपत्रात स्पष्ट मांडलाय. एक गोष्ट मात्र नक्की, आम्ही तुला याच्यापेक्षा जास्ती काही देऊ शकत नाही. ठीक आहे, माझा निर्णय मी विचार करून सांगेन. विचार करून? केव्हा? उद्या. 24 तासाची मुदत हवी ना एवढा मोठा निर्णय घ्यायचा. उद्या याच वेळेस मी तुम्हाला माझा होकार किंवा नकार कळवीन. थांब नताशा, आम्ही तुला 24 तासांची काय 24 मिनिटांची इव्हन 24 सेकंदाची मुदत देऊ शकत नाही. तुझा जो काही निर्णय आहे तो आम्हाला आत्ता या क्षणी कळला पाहिजे. हवालदार. हाँ सर. ताब्यात घ्यायला चल. ए चल रे चल. सर काय भिडे, काय वाघ मागे लागलाय काय?
सर कंडिशनच तशी आहे. त्या साक्षीला सर फोन आला होता एका अनोळखी व्यक्तीचा आणि त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर ती त्या अतिरेकी राजला पकडायला एकटीच गेली आहे. काय अतिरेकी राजला पकडायला एकटीच? हो सर. सर मला असं वाटतं की आपण पोलीस फोर्स घेऊन तिच्या मदतीला गेलं पाहिजे, नाहीतर ती प्रॉब्लेममध्ये अडकेल सर. ही पोरगी म्हणजे डोक्याला ताप आहे. एकटीच जाते कशी ती? हां, तुम्ही जाऊ कसे देता? सर पण आता आपण काय करायचं? काय करायचं म्हणजे? मूर्ख आहे ती मुलगी. उद्या उठून कुठेही जात बसेल. आपण काय प्रोटेक्शन देत फिरायचं तिच्या मागे? आधीच काय आपल्या डोक्याला कमी ताप आहेत? बायकांना पोलीस फोर्समध्ये घेतात कशाला ना तेच कळत नाही मला. सर पण आत्ता काहीतरी तर करायला पाहिजे. भिडे, मला त्या पोरीच्या मागे लागायला वेळ नाही. महत्वाची कामं आहे तिथे. कोण करेल ती? मरू दे तिला. माने तो टेम्पो साईडला घे. चायला अजून कशी आली नाही ती? त्याला दम खा किल्ले का? ती काय आकाशात नाही येणार आहे वय? ए सदा ती पोरगी येणार की नाही नक्की? ए येणार म्हणजे काय येणारच. राजसाठी ती आगीत सुद्धा उडी घेईल. मोहिते, आपल्याला डोंगरीला लवकर पोहोचायचं. लवकर चला तुम्ही. किती हळू चालवता गाडी? काय रे, कागदपत्र बघू तुम्ही. लायसन्स चेक केलं? नाही सर. हॅलो हॅलो सर, साक्षी बोलते. सर तुम्ही पोलीस फोर्स घेऊन निघालात का? चेकिंग करा सगळं. ओके. साक्षी तू परत ये. पण सर. हो साक्षी, सिद्धांत सरांनी यायला नकार दिलेला आहे आणि ते मलाही येऊ देत नाही. तू माझं ऐक, तू मागेच ये. उगाचच कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नकोस. नाही सर, मी तिथे जाणार आहे आणि मी तिथे चालले ते परत मागे फिरण्यासाठी नाही. सर जे व्हायचे ते होऊ देत. मी जाणार आहे तिथे. हे बघ साक्षी, आता ताईपणा करू नकोस. माझं ऐक जरा. नाही सर. सर काय? सर साक्षी मागे फिरायला तयार नाहीये. मला असं वाटतं की आपल्याला जायला पाहिजे. सर तुमची परवानगी असेल तर मी तरी जातो ना. मला जरा जास्तच काळजी त्या पोरीची असं नाही वाटत? तुझं कॉन्ट्रॅक्ट नीट बघितलंस तर तुझ्या लक्षात येईल तुझ्या बहुतेक सगळ्या मागण्या आम्ही मान्य केल्यात. फक्त कंपनीत 10% शेअर्स आणि MD ची पोस्ट या मागण्या आम्हाला अवाजवी वाटल्या म्हणून आम्ही अमान्य केल्या. रणवीर पण आमची तुझ्यावर कुठलीही सक्ती नाही. आमच्या प्रॉपर्टीतले 25% शेअर्स तुझ्या नावे केले जातील. जमिनीची कागदपत्र तुझ्या नावावर ट्रान्सफर होतील. कंपनीचं राहतं घर तुझ्या नावावर होईल. तुझी CEO ची पोस्ट कायम राहील आणि तुझ्या सॅलरी व्यतिरिक्त तुला दरमहा तुझ्या स्वतःच्या देखरेखीसाठी 2 लाख रुपये दिले जातील. यापेक्षा जास्ती काय हवं तुला? आणि जर अजूनही तुला हे अमान्य असेल तर हे कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडेच ठेव आणि निघून जा, कारण यापेक्षा जास्त आम्ही काही देऊ शकत नाही. नाही ठीक आहे, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. साईमा, मला सगळं मान्य आहे. सगळं मान्य आहे. मला एक रिक्वेस्ट करायची होती साईमा. प्लीज तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. या प्रकरणामुळे माझ्या पुढच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्या गोष्टीचा विचार करून मी या सगळ्या अटी मागितल्या होत्या. तेव्हा प्लीज प्लीज गैरसमज करून घेऊ नका. त्या अटींपैकी तुम्हाला काही गोष्टी देता येत नसतील तर ठीक आहे,
काही हरकत नाही, मी समजू शकते. साईमा, आधीच विक्रममुळे तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात. अशा परिस्थितीमध्ये जर माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात थोडाफार आनंद येणार असेल तर मी माझं भाग्य समजेन. तुम्ही निश्चिंत राहा साईमा. हे मूल मी तुमचा ठेवा म्हणून जीवापाड जपेन. नताशा, आमची तुझ्याकडून हीच अपेक्षा होती.